झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, जो तो आपापल्या धावपळीत असताना साऱ्यांचे लक्ष वेधले ते एका सर्वसामान्य तरुण शेतकऱ्याने। मंत्रालयाबाहेरील झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन करणारा ईश्वर शिंदे हा तरुण शेतकरी हातात फलक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झाडावर चढला। त्याच्या या अनोख्या आंदोलनाने लक्ष वेधले गेले, पण पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। मोठ्या फौजफाट्यासह त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु यश येईना। त्याला उतरवण्यासाठी पोलिसांनी भले मोठे क्रेनही मागवले, मात्र तो कोणाचेच ऐकेना। ही बाब धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या लक्षात आली। संवेदनशील मनाच्या या आमदाराने त्याच्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आणि ते थेट क्रेनवर चढले। त्यांना काही राजकीय नेते आणि पोलीस यंत्रणेनेही सहकार्य केले। अखेर समझोता यशस्वी झाला आणि या शेतकऱ्याने खाली येण्यास होकार दिला। याबाबत आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले, ईश्वर शिंदे असं त्या युवकाचं नाव आहे। तो इंजिनियर आहे। त्याच्या एकूण 18 मागण्या आहेत। त्याला वरती जाऊन समजवलं, त्याला सांगितलं का तुम्ही खाली या, आपण सोबत मुख्यमंत्री अजितदादांकडे जाऊ आणि तुमच्या ज्या पण मागण्या आहेत तिथं आपण चर्चा करू। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, त्यांना योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे, यासह 18 मागण्यांचे निवेदन त्याच्या हातात होते। सेंद्रिय मॉलची संकल्पना अंमलात आणावी या प्रमुख मागणीचे बॅनर घेऊनच तो वर चढला होता। मध्यस्थी करून सरकारशी बोलणे घडवून आणून या आमदार अनुप अग्रवाल यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून खाली आलेल्या शेतकऱ्याला बघून साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।